या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन्स या टॉपिकवरचे काही न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहोत. यासाठी फॉर्म्युला लागणार आहे ते मी इथं समराइज करून लिहिलेले आहे. परत एकदा रिवाइज करूया. हेनरीज लॉ साठी फॉर्म्युला S is equal to Kp. S solubility, K हेनरीज कॉन्स्टंट, P प्रेशर. सेकंड फॉर्म्युला आहे P10 minus P1 divided by P1. This is for relative lowering of vapor pressure, which is equal to W2 M1 divided by M2 W1. W2 weight of solute, M1 molar mass of solvent, M2 molar mass of solute, and W1 it is weight of solvent. Third formula है delta TB, elevation in boiling point, is equal to Kb into M. Kb is ebullioscopic constant and M is molality. Delta Tf, freezing point depression, is equal to Kf into M. Here Kf is cryoscopic constant, M is molality. Molality we can calculate by using formula M is equal to 1000 W2 divided by M2 W1. W2 weight of solute, M2 molar mass of solute, W1 weight of solvent in gram. ऑस्मोटिक प्रेशर साठी नेक्स्ट फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू MRT, which is equal to CRP. M is molarity, moles per dm cube. R, which is in liter atmosphere, 0.08206. T, temperature, it is in Kelvin. C, instead of M you can take C, which is concentration. नेक्स्ट वॅन ऑफ फॅक्टर साठी रेशो आहेत. पहिला रेशो आहे I इज इक्वल टू डेल्टा P डिवाइडेड बाय डेल्टा P0, डेल्टा TF डिवाइडेड बाय डेल्टा TF0. I साठी सेकंड फॉर्म्युला अगेन I इज इक्वल टू डेल्टा TB डिवाइडेड बाय डेल्टा TB0. Here 0 subscript is for non-electrolyte, colligative property of non-electrolyte. I is equal to pi by pi 0. Again modified expressions for colligative properties of electrolyte solution. Delta P is equal to I P10X2. Delta TB is equal to I KBM. Delta TF is equal to I KFF. And pi is equal to IMRT. Here molarity चे जे काही फॉर्म्युला असतील ते या पद्धतीनेच येतील. X2 चा फॉर्म्युला सुद्धा जो आपण डिराइव करतो तोच राहील, फक्त I ने मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, आता याच्यानुसार आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. Now we start with first numerical. Numerical is fish generally needs oxygen concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. What partial pressure of oxygen above the water is needed for the survival of fish? Given the solubility of oxygen in water at 0 degree centigrade and at 1 atmospheric partial pressure is 2.2 into 10 raised to 3 moles per liter. Now we find out solution for this. गिवन थिंग्स बघूयात आपण यातल्या आधी. यात ऑक्सिजनचं दोन प्रकारचे सॉल्युबिलिटी दिलेली आहे. एक फॉर फिशमधली दिलेली आहे आणि एक साधारण वॉटरमध्ये असलेली त्याची सॉल्युबिलिटी. फिशची दिलेली आहे बघा. फिशमध्ये SO2 म्हणजे सॉल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन नीड्स फिश इज इक्वल टू 3.8 mg पर लिटर. मिलीग्रॅममध्ये आहे, त्याला आपण ग्रॅममध्ये करून घेऊया. ग्रॅममध्ये कन्वर्जन करताना आपल्याला त्याला 10⁻³ या फॅक्टरनं मल्टिप्लाय करावं लागेल. 3.8 इंटू 10⁻³ ग्रॅम पर लिटर झालं. बट वी नीड युनिट ऑफ सॉल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर. देअरफॉर वी डिवाइड धिस व्हॅल्यू बाय 32, विच इज नथिंग बट molar mass of oxygen. Then we get moles per liter.
आपण हे कॅल्क्युलेट न करता असंच ठेवूया, फर्दर कॅल्क्युलेशनमध्ये याला कॅल्क्युलेट करू. सेकंड थिंग दिलेली आहे, यस ऑफ O2 ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड अँड 1 ॲटमॉस्फेरिक पार्शल प्रेशर. पाण्यामध्ये साधारण विरघळलेल्या रूपात असलेला ऑक्सिजन दिलेला आहे 2.2 इंटू 10⁻³ मोल्स पर लिटर. प्रेशर इज 1 ॲटमॉस्फेरिक. फॉर्म्युला, इथं आपल्याला फॉर्म्युला आवश्यक आहे. हेनरीज लॉ, यस इज इक्वल टू के इंटू पी, वेअर यस इज सॉल्युबिलिटी, के इज हेनरीज लॉ, पी इज प्रेशर. वी हॅव टू मॉडिफाय इट. पहिल्यांदा आपण के काढून घेऊयात, साधारण जे रिझॉल्व झालेलं आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यासाठी कन्वर्ट काय झाला बघा फॉर्म्युला, के इज इक्वल टू यस बाय पी. इथं आपण व्हॅल्यू पुट केली. यससाठी सोल्युबिलिटी ही सेकंड केसची आपण यूज करणार आहोत 2.2 इंटू 10⁻³ आणि यावेळेला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, देअरफॉर इट इज डिवायडेड बाय 1. वी गेट के इज इक्वल टू 2.2 इंटू 10⁻³ मोल लिटर (-1) ॲटमॉस्फेरिक (-1). आता आपण फिशसाठी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. फिशसाठी व्हॅल्यू आहे, आपण फॉर्म्युला तोच ठेवणार आहे, यस इज इक्वल टू के पी. याला थोडंसं मॉडिफाय करणार आहोत कारण प्रेशर वी हॅव टू कॅल्क्युलेट. पी इज इक्वल टू यस बाय के. इथं आपल्याला के जो इथं मिळालेला आहे तोच वापरणार आहोत आणि यसची व्हॅल्यू आहे 3.8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 32. By putting these values, we get P is equal to 3.8 into 10⁻³ divided by 32 into 2.2 into 10⁻³. And finally, we get answer. Pressure for fish need is 0.05397 atmosphere. Second numerical बघतो आपण. Vapor pressure of water at 20 degree centigrade is 17 mmHg. What is vapor pressure of solution containing 2.8 gram of urea in 50 gram of water? याचं सोल्युशन बघूयात. याच्यासाठी गिवन थिंग्स काय काय आहेत ते पाहूयात. W2 which is nothing but mass of solute which is given equal to 2.8 gram of urea. M2, this is molar mass of urea. Molecular formula of urea is CONH2 twice. इथं प्रत्येक ॲटॉमिक वेटची आपण बेरीज करूया. 12 + 16 + 14 + 2 हे 2 वेळा येईल कारण NH2 हा ग्रुप 2 वेळा आलेला आहे. वन्स अगेन 14 + 2 आणि याचे ॲडिशन येईल 60. दिस इज मोलर मास ऑफ युरिया. P10 is given 17 mm and W1 mass of solvent is equal to 50 gram. याच्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरचा. P10 minus P1 divided by P10 is equal to W2 M1 divided by M2 W1. यात आपण व्हॅल्यू पुट करूया. 17 minus P1 divided by 17 is equal to 2.8 into 18 divided by 60 into 50. राईट साईड आधी आपण सॉल्व करून घेऊयात आणि आपल्याला या पद्धतीने मिळेल राईट साईडचा आन्सर 0.0168. हे सॉल्व केल्यानंतर मिळालेलं हे आन्सर आहे 0.0168. पुढं आपण 17ला ट्रान्सफर करू. 17 minus P1 is equal to 0.0168 into 17. पुढच्या स्टेपमध्ये 17 minus P1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 0.02856. अजून थोडं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला P1 is equal to 17 minus 0.02856 असं मिळेल आणि याचा फायनल आन्सर आहे P1 is equal to 16.71 mmHg. थर्ड न्यूमरिकल आहे ए सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड. त्याचा फॉर्म्युला आहे C6H8O7 in 50 gram of acid has
a boiling point elevation of 1.76 Kelvin. If Kb for acetic acid is 3.07 Kelvin kg per mole, what is molality of solution? याच्यामध्ये आपण गिवन थिंग्स काय काय आहेत ते बघूया. गिवन आहे Kb व्हॅल्यू दिलेली आहे ॲसिटिक ॲसिडची 3.07 केल्विन kg पर मोल. नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे डेल्टा TB which is nothing but elevation in boiling point which is 1.76 Kelvin. आपल्याला इथं काढायचं आहे मोलॅलिटी आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनसाठी डेल्टा TB इज इक्वल टू KBM. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. आपण थोडंसं याला कन्वर्ट करून घेऊया. M इज इक्वल टू डेल्टा TB बाय KB. फ्रॉम दिस वी गेट by putting values M is equal to 1.76 divided by 3.07. By calculating this we get M is equal to 0.573 molar. आता आपण बघूयात चौथं न्यूमरिकल. 5% aqueous solution, this is by mass of cane sugar having molar mass 342 gram per mole has freezing point of 271 Kelvin. Calculate the freezing point of 5% aqueous glucose solution. याच्यासाठी आपण गिवन थिंग्स बघूयात आणि त्याच्यासोबतच थोड्या कॅल्क्युलेटही करून घेऊयात. TF दिलेला आहे 5% ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर केनचा. फ्रीझिंग पॉईंट दिलेला आहे इट इज 271 केल्विन. डेल्टा TF पण सोबतच कॅल्क्युलेट करूयात. डेल्टा TF फॉर शुगर केन सोल्युशन इज T0F मायनस TF. 273 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा आहे फ्रीझिंग पॉईंट मायनस 271 जो ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर केनचा आहे आणि डेल्टा TF मिळेल 2 केल्विन. मोलर मास ऑफ शुगर केन कॅल्क्युलेट करून दिलेला आहे इट इज 342 ग्रॅम पर मोल. 5% सोल्युशनसाठी आपण मोलॅलिटी कॅल्क्युलेट करूयात. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. इथं W2 5 ग्रॅम म्हणजे 5% आपण सोल्युशन कन्सिडर केल्यामुळं 95 ग्रॅम ऑफ सॉल्वंटपैकी 5 ग्रॅम शुगर केन असेल असं कन्सिडर केलं तर आपल्याला 5 ग्रॅम हे शुगर केनचं वेट मिळेल. W2 इंटू 1000 डिवायडेड बाय 342 मोलर मास आहे शुगर केनचं. 95 इट इज सॉल्वंट वेट आहे. अशीच ठेवूया ही व्हॅल्यू कारण पुढं आपण हे कंपॅरिझन करणार आहोत त्यावेळेला हे कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट आहे मोलर मास ऑफ ग्लुकोज. हे आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल बाय फॉर्म्युला C6H12O6. ते आहे 180 ग्रॅम पर मोल. याची मोलॅलिटी कॅल्क्युलेट करूयात. सेम फॉर्म्युला W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. इथं सुद्धा 5% सोल्युशन आहे. 5%चा अर्थ आहे 100पैकी 5 ग्रॅम हे ग्लुकोज तर 95 ग्रॅम हे सॉल्वंटचे. म्हणून पुन्हा आपल्याला व्हॅल्यू मिळेल 5 इंटू 1000 डिवायडेड बाय 180 इंटू 95. इथं आपण कंपॅरिझनना काढणार आहोत आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. M ट्रान्सफर करूया आपल्याला KF इज इक्वल टू मिळेल डेल्टा TF डिवायडेड बाय M. व्हॅल्यू पुट करूयात. KF इज इक्वल टू 2 इंटू 95 इंटू 342 होल डिवायडेड बाय 5 इंटू 1000. ह्या पार्ट जो झाला हा सगळा शुगर केनचा झाला. आपण असं सेम ग्लुकोजसाठी कॅल्क्युलेट करूयात. सेम फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. KF काढायचा आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट डेल्टा TF बाय M असा मिळेल फॉर्म्युला मॉडिफाय झाल्यानंतर.
आणि यात व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल KF इज इक्वल टू डेल्टा TF. आपल्याला ही व्हॅल्यू माहिती नाही आहे, डेल्टा TF 95 इंटू 180 डिवायडेड बाय 5 इंटू 1000. यातलं 1000 आणि 1000 सिमिलर दिसते. ते व्हॅल्यू आहेत KFच्या. KF इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर विच मस्ट बी सिमिलर. आणि त्यामुळं आपल्याला पुढचं इक्वेशन मिळेल. मी 1000 आणि 1000 इथं ऑलरेडी कॅन्सल करून घेतलं आहे बाय इक्वेटिंग. 2 इंटू 95 इंटू 342 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू डेल्टा TF 95 इंटू 180 डिवायडेड बाय 5. 1000 कॅन्सल झालेले. नेक्स्ट स्टेप बघा, डेल्टा TF इज इक्वल टू, आता इथं कॅन्सल पुन्हा झालेलं आहे 5 95 आणि आपल्याला फक्त राहिलेल्या किमती मिळाल्या 2 इंटू 342 डिवायडेड बाय, कारण 180 आता इकडे ट्रान्सफर केलेलं आहे, डिवायडेड बाय 180. आणि हे ज्या वेळेला कॅल्क्युलेट कराल त्यावेळेला आन्सर येईल 3.8. 3.8 हे डेल्टा TF आहे. आणि डेल्टा TF इज नथिंग बट इट इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन T0F. इथं T0F पाहिजे. मायनस TF इज इक्वल टू 3.8. फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट TF कसा मिळेल, तर TF इज इक्वल टू T0F मायनस 3.8. T0F मायनस 3.8 आणि विच इज इक्वल टू 73 मायनस 3.8 इज इक्वल टू 269.2 Kelvin. This is the answer for this numerical. पाचवा न्यूमरिकल बघतोय. ए लिव्हिंग सेल कंटेन ए सोल्युशन विच इज आयसोटोनिक विथ 0.3 मोलर शुगर सोल्युशन. What osmotic pressure develops when the cell is placed in 0.1 molar KCl solution of body temperature? For this given things are C1 कॉन्सन्ट्रेशन 2 इथं तुम्हाला दिसत आहेत, एक शुगर सोल्युशनचं, म्हणजेच ते लिव्हिंग सेलचं सुद्धा असणार आहे बिकॉज इट इज आयसोटोनिक. आयसोटोनिक आहे म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशनसुद्धा सिमिलर राहील. म्हणून आपण C1 घेतलं 0.3 मोलर. दुसरं दिलेलं आहे 0.1 मोलर, C2 0.1 मोलर. इथं टेम्परेचर बघा, बॉडी टेम्परेचर असं मेन्शन केलं आहे विच इज 37 डिग्री सेंटीग्रेड. केल्विनमध्ये त्याला कन्वर्ट करून घेऊया. बाय ॲडिंग 273 वी गेट 310 केल्विन. फॉर्म्युला इथं यूज करायचा आपल्याला, पाय इज इक्वल टू ICRT. हिअर आय इज व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि KCl सोल्युशन असल्यामुळं आपल्याला इथं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कन्सिडर करणं आवश्यक आहे. 2 प्रकारचे सोल्युशन्स आहेत. शुगर सोल्युशनसाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 1 असणार आहे, तर KClसाठी असणार आहे तो 2. आपल्याला दोन्हीसुद्धा पाय काढून घ्यावे लागतील. पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, आणि बाय सबस्ट्रॅक्शन ऑफ दिस 2 वी गेट ॲक्च्युअल ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सेल व्हेन इट इज प्लेस्ड इन 0.1 KCl सोल्युशन. Therefore we can write osmotic pressure developed in cell is equal to pi1 minus pi2. pi1 आणि pi2ची व्हॅल्यू ठेवूयात आपण. पाय म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर काढतोय आपण सेलचं. इट इज I1 C1 RT मायनस I2 C2 RT. पाय इज इक्वल टू I1 C1 मायनस I2 C2 RT. कॉमन घेतलं आहे आपण RT, कारण व्हॅल्यू सेम असणार आहे. टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर आणि आरची व्हॅल्यू 0.082 लिटर ॲटमॉस्फिअरमधली व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी मिळेल बघा, पाय इज इक्वल टू आय मगाची सांगितल्याप्रमाणे शुगरसाठी I1 असेल बिकॉज इट इज नॉन इलेक्ट्रोलाइट, मल्टिप्लाइड बाय 0.3 त्याचं कॉन्सन्ट्रेशन, मायनस 2I फॉर KCl सोल्युशन, कारण K प्लस आणि Cl मायनस असे 2 आयन असतात, त्यामुळे याचा I येईल 2. इट इज मल्टिप्लाइड बाय 0.1 आणि ह्या होल ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 0.08206. दिस इज आर
and multiplied by 310. By subtracting these two values, we get 0.1, 0.3 into 1, 0.3, 2 into 0.1, 0.2, and by subtraction we get 0.1. पुढची व्हॅल्यू आहे तशी ठेवलेली आहे आणि या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर येईल पाय इज इक्वल टू 2.543 ॲटमॉस्फिअर. सहावं न्यूमरिकल बघूया. 0.15 मोलर ॲक्वियस सोल्युशन ऑफ KCl freezes at -510 degree centigrade. Calculate I and osmotic pressure at 0 degree centigrade. Assume volume of solution equal to that of water. याच्यासाठी आपण गिवन थिंग्स बघूयात. गिवन थिंग्स आहे मोलॅरिटी 0.15 मोलल, TF दिलेला आहे -510 डिग्री सेंटीग्रेड. फ्रॉम दिस वी कॅल्क्युलेट डेल्टा TF. डेल्टा TFसाठी फॉर्म्युला आहे T0F -TF. इथं आपण डिग्री सेंटीग्रेडमधल्याच व्हॅल्यू घेतो आहे बिकॉज ड्युरिंग थिअरी आपण डिस्कस केलेलं आहे की हा डिफरन्स असल्यामुळं व्हॅल्यूमध्ये डिग्री सेंटीग्रेडमध्ये असू दे किंवा केल्विनमध्ये असू दे फरक पडत नाही. देअरफॉर वी टेकन इन डिग्री सेंटीग्रेड. इथं T0F 0 म्हणजेच पाणी किंवा वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. देअरफॉर वी टेकन 0 -510 इज इक्वल टू 510 डिग्री सेंटीग्रेड. याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो आहे. इथं KCl असल्यामुळं आपण आय फॅक्टर इन्क्लूड करणार आहे म्हणजेच मॉडिफाईड एक्सप्रेशन आपण वापरतो आहे फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. डेल्टा TF इज इक्वल टू IKFM. आपण इथं आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे त्यामुळे मॉडिफाय करूया. आय इज इक्वल टू डेल्टा TF डिवायडेड बाय KF इंटू M. देअरफॉर आय व्हॅल्यू आपण पुट करतो आहे 0.510 डिवायडेड बाय 1.86 इंटू 0.15 आणि ती व्हॅल्यू येईल 1.8279. वी हॅव टू कॅल्क्युलेट नाऊ pi, that is osmotic pressure. Again here modified expression pi is equal to I into mRT. व्हॅल्यू पुट करूया त्याच्या 0.15 इंटू 1.8279 इंटू 0.08206. दिस इज व्हॅल्यू ऑफ R आणि 273 ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि यावेळेला ऑस्मॉटिक प्रेशर मिळेल 6.142 ॲटमॉस्फिअर. थँक्यू.